नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण ऑन सेइंग प्लीज या स्टोरीमधील जे काय पेज नंबर 15 आहे याच्यावरची काय करणार आहोत माहिती बघणार आहोत। याच्या अगोदरची स्टोरी आपण बघितलेली आहे। ऑन सेइंग प्लीज इज रिटन बाय फ्रेड जॉर्ज गार्डिनर आणि जो लेखक होता त्याच्या ज्या स्टोरीबद्दल त्यांनी जे सांगितलेलं होतं की जे शिष्टाचाराबद्दल समाजामध्ये जे काय महत्त्व असतं ते महत्त्व आपण बघत होतो। तर स्टोरीला सुरुवात केल्यानंतर आपण बघितलेलं होतं की एका व्यक्तीना लिफ्टमॅननी काय केलं होतं, एका व्यक्तीला लिफ्टच्या बाहेर काढलं होतं। कारण काय की तो त्यांना प्लीज अशा पद्धतीनं बोलला नव्हता, म्हणजे डायरेक्ट मला टॉपवरती सोड अशा पद्धतीने बोलला होता। आणि त्या लिफ्टमॅनचं जे काय म्हणणं होतं त्याचं म्हणणं होतं की तुम्ही कृपया मला वरती नेऊन सोडा अशा पद्धतीनं बोलायला पाहिजे होतं। तर त्याबद्दल त्यांचं जे शिष्टाचाराचं जे काय गोष्टी आहेत त्या तिथं पाळल्या नाही गेल्या, तर त्याबद्दलची जी स्टोरी आहे हे आपण काय करतोय शिकत आहोत। ओके, बघा पेज नंबर 15 हे पेज नंबर 15 वर लक्ष द्या। आर boorish and there is no penalty to pay, expect the penalty of being written down an ill-mannered fellow. ओके, म्हणजे काय की boorish म्हणजे काय अनकल्चर, की जे शिष्टाचाराशी संबंधित नाही असं जर आपण वागलो तर त्याला काय कुठं काही म्हणजे अशी पॅनल्टी नाहीये, दंड नाहीये। ओके, द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज, आणि लॉ तसं मला कुठं सांगत नाही की प्रत्येक वेळेस आपण काय केलं पाहिजे, प्लीज म्हणलं पाहिजे असं। ऑर टू अट्यून माय व्हॉइस टू अदर पीपल सेन्सिबिलिटी एनी मोर दॅन इट सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मस्टॅकल or dye my hair or wear ringlets down my back. It does not recognize the laceration of our feelings as a case for compensation. There is no allowance for moral and intellectual damage in these matters. म्हणजेच काय की तिथं असं सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती जर असभ्य वर्तन करत असेल किंवा एखादा उद्धट माणूस असेल तर त्याला त्याच्या वर्तनाबद्दल म्हणजे त्या असभ्य वर्तनाबद्दल काय नाही, कायद्यामध्ये असं काही कुठं दंड असं काय नाही लिहिलेलं नाही। म्हणजे इथं दिलेलं आहे बघा की डाय माय हेअर्स, वेअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक, म्हणजेच काय मी कशा पण पद्धतीनं काय करीन, मिशा वाढवून ओके माझ्या केसाला कशा पण पद्धतीनं रंग देईल किंवा पाठीवर केसाचे असे झुलपे जर वाढवले तरी कायदा काय आहे तसं काही करायला म्हणजे कायदा मला तसं सांगत नाही, विनंती करायला ओके कृपया म्हणायला अशा पद्धतीने पॅसेजमध्ये आलेलं आहे। किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याची जबरदस्ती कायदा काय नाही करत नाही आपल्याला। ओके, कायद्याच्या दृष्टीने आपल्या भावना दुखावल्या जाणे हा नुकसान भरपाईचा खटला होऊ शकत नाही। तर अशा पद्धतीने ह्याच्या आपल्याला काय झालेलं आहे या पॅसेजमध्ये माहिती आलेली आहे। बघा म्हणजे याचाच अर्थ काय, दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेज आर निग्लिजिबल, म्हणजे याचाच अर्थ असं होऊ शकत नाही की जे काय नुकसान असतं की ते नगण्य किंवा किरकोळ असतं, म्हणजे एखाद्याच्या भावना दुखवणं असं जे नुकसान असतं हे काही खूप नगण्य असतं किंवा किरकोळ असतं असं आपण म्हणू शकत नाही। इट इज प्रोबेबल दॅट द लेट मॅन वॉज मच मोर अक्युटली हर्ट, आणि काय आहे की तो जो लिफ्टमॅन होता तो कमालीचा काय झालेला होता, दुखावला गेलेला होता, की त्याच्या व्यक्तीनं असभ्य वर्तन त्याच्याशी केलं होतं त्यामुळं तो कमालीचा दुखावला गेलेला होता। ओके, आणि तो दुखावला गेलेला आहे ही शक्यता आपल्याला काय करता येत नाही, नाकारता येत नाही। ओके, by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shin for which he could have got a legal redress. A pan or a kick on the chain
soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. ओके, म्हणजेच काय, जर समज एखाद्या व्यक्तीनं अशी अशिष्ट वर्तणूक केली म्हणजे ती समाजाची काय होती, जी अवहेलना होती. म्हणजे काय होतं, कदाचित आपण एखाद्या व्यक्तीला बोललो तर काय होतं, त्याचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तो दुखावला जातो. बरोबर आहे की नाही. आणि इथं असं वर्णन आलं, जर एखाद्या व्यक्तीने किक मारली, जर त्याला लात वगैरे जर मारली आणि त्याला जी काही इजा होईल ती थोड्या वेळाने काय होईल, त्या व्यक्तीची ते राहून जाईल. पण जर आपण बोललो एखाद्या व्यक्तीला आणि बोलल्यानंतर त्याच्या जे काय भावना दुखावल्या जाणार आहेत, तर ह्या भावना त्याला मारल्यापेक्षाही किती काय असणार आहे, म्हणजे खूप प्रभावी असणार आहे. कारण ही गोष्ट सतत ती वेदना त्याच्या मनामध्ये काय राहणार आहे रे, दुःखद राहणार आहे. ओके, आय कॅन इमॅजिन दॅट लेफ्ट मॅन डिनाईड द रिलीफ of throwing the author of his wound out of the lap, brooding over the insult by the hour, and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. ओके, म्हणजे ज्या तुमच्या काय ज्या वेदना झालेल्या आहेत त्या व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर काढून दिल्याबद्दल ज्या काय गोष्टी तिथं घडलेल्या आहेत की त्या अनेक तास पुढं त्या लिफ्टमनच्या मनामध्ये काय होऊ शकतात, राहू शकतात. आणि संध्याकाळी समज पत्नीकडे जे काही एखादी मनस्थिती असते त्याची, ती मनस्थिती म्हणजे मानसिक संतुलन मिळवण्याचं काय असतं, काही मार्ग असतात. कारण वाईट मनस्थितीत आणि वाईट वर्तणूक ह्या गोष्टीची लागण अशी खूप सहजपणे काय होत असते रे, होत असते. जेव्हा म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण अशा पद्धतीनं बोलतो तर ही गोष्ट काय आहे, म्हणजे योग्य नाही आहे. इथं अशा पद्धतीने लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स व्हेन सर अँथनी ॲब्सोल्यूट build captain absolute, the latter went out the wield his man fag, where open fag went out downstar and kicked the page boy, probably the man who said top to the left man was really only getting back on his employer. Okay, employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cock had been insolent because the housemaid had answered her back. We impact the word with our humorous bad manners probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. ओके, म्हणजेच काय की जेव्हा जो आपल्याला इथं अँथनी, ओके, इथं काय दिलेलं आहे आपल्याला की जे कॅरेक्टर आलेलं आहे सर अँथनी. ओके, सर अँथनी ॲब्सोल्यूटने म्हणजे जो काय म्हणजे कॅप्टन ॲब्सोल्यूटला काय केलं होतं, धमकावले. तेव्हा कॅप्टनने बाहेर जाऊन काय केलं, त्याला म्हणजे फॅगला काय केलं होतं, धमकावलं होतं. आणि फॅगने, ओके, हे फॅगने काय केलेलं होतं, खाली जाऊन तरुण नौकराला काय केली, त्याच्या लात मारली. कारण ज्याने लिफ्टमनला नुसतं म्हणजे असं टॉप म्हटले नाही, ओके, कदाचित त्याच्या मालकावरचा राग व्यक्त करीत असेल किंवा असं काहीतरी झालेलं असेल, किंवा ज्याने गुड मॉर्निंग अशा पद्धतीनं काय केलेलं नाही, म्हणलेलं नाही, गुड मॉर्निंग म्हणलेलं नाही. ओके, तर काय इथं काय झालेलं होतं की कारण त्याला त्याच्या बायकोने न्याहारीच्या वेळी काहीतरी सतावलं वगैरे असेल, त्यामुळं अशा पद्धतीने त्याच्याकडून वागणूक घडली असेल. कारण तर आपल्या गैरवर्तनाने साऱ्या जगातील वातावरण काय होत असतं, दूषित होत असतं. म्हणजे किंबहुना दैनंदिन जीवन प्रवाहात आपण एखाद्या कोर्टाच्या खटल्यातील
म्हणजे गुन्ह्याच्या यादीपेक्षा जर गैरवेतनाचा वाटा जर मोठा असेल तर एवढं काय होतं रे, आपण जे सुसंस्कृत असणाऱ्या आपल्या नवऱ्याकडून वगैरे होणारी शारीरिक हिंसा जेव्हा एखादी स्त्री सहन करीत असते तेव्हा इतर शेकडो स्त्रिया संतापी स्वभावाच्या छायेखाली काय असतात रे, हुतात्म्याचे जिने जगत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला काय केलेलं इथं माहिती आलेली आहे. ओके, फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अन अदरवाईज गुड नेचर हजबंड देअर आर 100 who live a life of martyrdom under the shadow of Mor's temper. Okay, but all the same the law cannot become the guardian of our private manners. No decree could cover the vast area of often, and no court could administer a law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners. ओके, आणि ज्या काय घटना स्त्रियाच्या बाबतीत ज्या काय घडलेल्या आहे की म्हणजे कोणत्याही धर्मग्रंथात ओके किंवा असं अपराधाचा काय होऊ शकत नाही, अंतर्भाव होऊ शकत नाही. म्हणजे न्यायालय आपली जरी सामाजिक संस्कृती, आपली भाषा, आपले दुर्वर्तन किंवा आपली मनस्थिती या शिष्टाचारावर काय करू शकत नाही, नियंत्रण ठेवील असा कायदा काय करू शकत नाही रे, अंमलात आणू शकत नाही. बट थॉट वी आर ओके offense and no court could administrate a law which the offense governed by social civilities अशा पद्धतीने दिलेला आहे. But though we are bound to endure the verdict against the lift man, most people will have a certain. पण त्या लिफ्टमॅन विरुद्ध जे दिलेल्या निर्णयाचं समर्थन करण्यास आपण काय असतो, बांधील असतो. कारण तरी बऱ्याच लोकांना काय होतं त्याच्याबद्दल मनात थोडी सहानुभूती वाटत असते. तर अशा पद्धतीनं पेज नंबर 15 जी काय माहिती आहे ती आपण बघितलेली आहे. यानंतर समोर बघू. बघा, sympathy with him. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than other law which enjoins us to be civil. And the first requirement of civility is that we should acknowledge a service, please and thank you are the small change with which we pay our ways as social beings. Okay, they are the little crusts by which we keep the machine of life oiled and running sweetly. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation. Okay, and easy give and take instead of on the basis of superior acting to inferiors. It is a very vulgar mind that would wash a command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. म्हणजेच काय की बघा याच्यामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर आपण थोडी म्हणजे विनंती करायला जर काय भाग पाडणारा एखादा जरी कायदा अस्तित्वात नसला तरी पण काय आहे की आपली जी सभ्यपणाची आहे जे म्हणजे आपण जर एखाद्या व्यक्तीसोबत जर सभ्यपणे जर वागलो ओके म्हणजेच काय जर त्या व्यक्तीला आपण एखादी व्यक्ती असन आपण प्लीज थँक्यू ओके म्हणजे कृपया धन्यवाद याच्याद्वारे आपण काय करतो की समाजाचे काहीतरी देणे चुकते करीत असतो. ठीक आहे, या छोट्याशा सौजन्याने ओके हे जे एक स्मॉल चेंज आहे पण या स्मॉल चेंजनं काय होतं या छोट्याशा सौजन्याने काय होतं की जे काय एखाद्या गोष्टीचा स्नेह आहे तो काय होतो रे व्यवस्थित जुळून येतो आणि यामुळे म्हणजे वरिष्ठ कनिष्ठ या लोकांना काय होत नाही की आपण असा एखादा म्हणजे
ऑर्डर दिल्यासारखं, हुकूम दिल्यासारखं होत नाही, कारण मग बेसिस ऑफ फ्रेंडली कोऑपरेशन होतं. ओके, जर आपण थँक्यू, प्लीज अशा पद्धतीनं जर शिष्टाचार पाळले तर एखाद्या व्यक्तीला काय होत नाही, ऑर्डर दिल्यासारखं होत नाही, हुकूम गाजवल्यासारखं होत नाही, आणि तिथं मैत्रीपूर्ण फ्रेंडली कोऑपरेशन, मैत्रीपूर्ण सहकार्य काय होतं तिथं, म्हणजे व्यवहारामध्ये काय होतं, संवादामध्ये सुलभपणा येतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ह्या पॅसेजमध्ये आपल्याला काय केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. तर ओके, I should like to feature in this connection my friend the polite conductor by this discrimination title, and I do not intend to suggest a rebuke the conductor generally. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who came through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. ओके, इथं काय सांगितलेलं लेखकाने की माझ्या संदर्भात माझ्या एका म्हणजे माझा जो एक मित्र होता कंडक्टर, तर त्या म्हणजे त्यांनी काय केलेलं, एक ते कंडक्टरविषयी कोणतेही मत प्रदर्शन करण्याचा काय होता माझा हेतू नव्हता, पण की जो कंडक्टर होता तो अधिक चांगल्या पद्धतीनं काय करत होता रे, म्हणजे प्रवाशांना आपलं जे काय वागणं होतं त्याचं खूप वागणं चांगलं होतं, ज्याच्यामध्ये म्हणजे फसवणे किंवा बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा काय असतो, मुख्य हेतू असतो, आणि ज्यांना फक्त चढ्या आवाजात किंवा दमदाटी करूनच प्रामाणिकपणे वागण्यास काय केलं रे, भाग पाडले जाऊ शकते, अशा अर्थाने हा म्हणजे प्रकार कसा आहे, पूर्वीचाच होता. त्यापेक्षा काय आहे तर हा म्हणजे कर्मचारी वर्गाचा जो काय दर्जा असतो याच्यावरून काय होतं, ते आपल्याला जी वर्तन असतं त्याच्यावरून ते आपण म्हणजे त्या गोष्टी आपण स्वतःमध्ये काय करत असतो, त्या पद्धतीने त्या व्यक्तीची प्रतिमा निर्माण करत असतो. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेसंट स्पेसिमन हू रिगार्ड द पॅसेंजर्स ॲज नॅचरल एनिमीज अँड creatures whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept responsibly honest by a loud voice and aggressive manner. But this type of rarer than it used to be. I fancy the public owes much of the underground railway company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility in its servant and taking care that standard is observed in doing. This is not only makes things pleasant for the traveling public but performs an important social service. ओके, म्हणजेच काय की जो बस कंडक्टर असतो की त्या तो कंडक्टर असताना काय असतं की बसेस चालवणारा जो काय अंडरग्राऊंड किंवा रेल्वे कंपनीकडून त्याचे जे कर्मचारी वर्ग असतो त्यात काय असतं की एक विशिष्ट दर्जाची जी काय सभ्य व सौजन्याची वागणूक मिळावी असा सर्वसामान्य जनता काय करत असती, आग्रह धरत असती, आणि तो दर्जा राखला जाईल याची काळजी काय असते रे, घेतली जात असती. पण प्रवाशांना जर प्रवास सुखदच होईलच, पण त्याचबरोबर एक मोलाची काय असते, ही सामाजिक सेवा पण असते. ही सतत प्रत्येक कंडक्टरना किंवा सर्वांना काय केलेलं पाहिजे, लक्षात ठेवलेलं पाहिजे, असं ह्या पॅसेजमध्ये काय आलेलं आहे, आपल्या लेखकाने सांगितलेलं आहे. तर याच्यानंतरचं जे काही भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.